आज कागल रंकाळा प्रवास करत होतो भावानो, आणि या प्रवासात या मामाबरोबर आमची भेट झाली. आम्ही बी उभारलेलो होतो, मामा बसलेले टायरवर आणि जागा मिळालो. मामा बसलो आम्ही. मामाला म्हटलो आता बसा मामा, जागा रिकामी झाली. माणसं त्यांना ढकलत चालत होती. या गर्दीचा जमान्यातसुद्धा तो 80 वर्षाचा मामा आम्हाला शिकवून जात होता. काय शिकवत होता बघा, म्हणत होता काही कष्ट करत राहायचं. आयुष्य जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत कष्ट करत राहायचं आणि पुढे कष्ट करत राहायचं. जोपर्यंत येते तेवढं करायचं, नाही काय नाही. पण वरचं देव जायचं, नाही म्हणायचं. किती वय आता? कष्ट आणि प्रामाणिक असेल ना तर आयुष्य खूप सुंदर आहे. या मामानं आज शिकवलं आम्हाला.